नमस्कार, मी रेश्मा साळुंखे. शहरांच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. महाराष्ट्रातल्या महानगरामधली बित्तम बातमी पुढच्या अर्ध्या तासात आपण जाणून घेणार आहोत. बुलेटिनची सुरुवात अर्थातच मोठ्या बातमीनं. मुंबईसह इतर शहरात डान्स बार मधली छमछम पुन्हा सुरू होणार की नाही यावरती आता सर्वोच्च न्यायालय उद्या अंतिम निर्णय देणार आहे. डान्स बारवरती घालण्यात आलेल्या अटी शिथिल करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यावरती सर्वोच्च न्यायालय उद्या काय निकाल देतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दिल्लीहून आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेत. प्रशांत, याचिकाकर्त्यांकडून नेमका दावा काय करण्यात आलेला आहे आणि आतापर्यंत न्यायालयात नेमकं काय झालंय? खास करून जर बघितलं रेश्मा, ज्या पद्धतीनं डान्स बारच्या प्रकरणाची सुनावणी झाली या संदर्भात महाराष्ट्र सरकारच्या वतीनं कशा पद्धतीनं डान्स बार चालावा या संदर्भात काही अटी नियम निश्चित करण्यात येते, त्याला महाराष्ट्र सरकारच्या या अटी नियमांना बारबाला आणि बार मालक संघटनांच्या वतीनं आव्हान देण्यात आलं होतं. गेल्या 2 महिन्यापूर्वी यावर अंतिम सुनावणी झाली. यामध्ये महत्वाचं म्हणजे किती बारबाला असाव्या, काय त्याच्या कामाच्या वेळा असाव्या, सोबतच कशा प्रकारची सुरक्षा यंत्रणा असावी, अशा अनेक अटी त्यामध्ये होत्या. महाराष्ट्र सरकारने बारबाराच्या संदर्भात एक कायदा तयार केला होता. त्याच्या मार्गदर्शक तत्वानुसार बारबाला जे डान्स करते त्या संदर्भात सगळ्या सुविधा कशा पुरवायच्या या संदर्भात अनेक महत्वाच्या सूचना त्यात होत्या. त्या सगळ्याला आवाहन करण्यात आलं. त्यानंतर आहार नावाची संघटना आहे मुंबईतील, खास करून बार मालकांची आहे, त्यांनी याला आव्हान दिलं होतं आणि यावरती उद्या आता अंतिम निर्णय येणार आहे. 3 सदस्यीय खंडपीठ जे आहेत जस्टिस सिकरी यांच्या नेतृत्वातील ते यावरती अंतिम निर्णय देईल. आणि महत्वाचं म्हणजे यातून आता छमछम पुन्हा एकदा मुंबईत सुरू होतं का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. निश्चित प्रशांत, तुम्ही या संपूर्ण उद्याच्या न्यायालयीन प्रक्रियेकडे लक्ष ठेवून राहा. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. आणि यानंतर दिवसभरातली दुसरी मोठी बातमी म्हणजे बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप 9व्या दिवशी मिटल्यानंतर आता मुंबईकरांनी सुटकेचा निश्वास टाकलाय. मात्र येत्या काही दिवसात मुंबईकरांना आणखी एका संपाला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेत गेल्या 5 वर्षांपासून वेतन करार झालेला नाही. हा प्रश्न तडीस लावण्यासाठी संप करायचा का या मुद्द्यावरती फेब्रुवारीत कर्मचाऱ्यांचं मतदान घेण्यात येणार आहे. स्वाती लोखंडे ढोके आमच्या प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. स्वाती, महापालिका कर्मचाऱ्यांचं नक्की काय शिस्त आहे? खरं तर द म्युनिसिपल युनियन नावाची शशांक राव यांची नवी म्हणजे 1 वर्ष जुनी अवघी ही संघटना आहे आणि म्युनिसिपल मजदूर युनियन मधनं ते त्या पालिकेच्या सेवेत कुणीही त्यातलं नसल्यानं त्यांना त्यात घेण्यात आलं नाही. त्याच्यामुळे यांनी वेगळी संघटना स्थापन केली आहे. आता हा संप यशस्वी झाल्यानंतर जे कर्मचारी यांच्या बाजूने आहेत ते खरं तर यांच्यावर एक प्रेशर टॅक्टिक होतं की आता तुम्ही आमच्याकडे पण बघा. त्यामुळे फेब्रुवारीमध्ये या सगळ्या कर्मचाऱ्यांचा कौल घेतला जाईल. जसं बेस्ट कर्मचाऱ्यांचं त्यांच्याकडून एक मतदान घेतलं गेलं त्याच पद्धतीचं मतदान घेण्यात येईल. 1,03,000 एवढी मोठी कर्मचारी संख्या आहे या पालिकेमध्ये. त्याच्यामुळे त्यांचा कौल घेतला जाईल फेब्रुवारीमध्ये आणि संप घ्यायचा की नाही या संदर्भातली ही मागणी कौल असणार आहे. 5 वर्षांपासून जर वेतन करार झालं नाही, म्हणजे बेस्ट प्रशासनाचं म्हटलं तर 2 वर्षापासून वेतन करार झालं नाही, त्यामुळे 5 वर्ष हा खूप मोठा कालावधी असतो. आणि शशांक राव यांना आणखी एक वेगळी संधी मिळणार आहे आपलं नेतृत्व दाखवण्याची. त्यामुळे कदाचित काही दिवसात किंवा 1-1.5-2 महिन्यात हा पालिकेच्या कर्मचाऱ्यांचा जर संप झाला तर नवल वाटायला नको. निश्चित स्वाती, धन्यवाद ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल.